नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. इंधनाच्या संदर्भातली चर्चा सुरू असताना प्रत्येकाच्या मनात उपस्थित होणारा प्रश्न हाच की इंधन स्वस्त कधी होणार, इंधनाची दरवाढ कुणामुळे होतीये या चर्चेच्या बरोबरच हे इंधन स्वस्त होण्याच्या संदर्भातली तारीख कुणी देऊ शकतं का याबाबतची चर्चा सुद्धा जनमानसामध्ये सुरू असते. गेल्या काही दिवसांमध्ये या बाबतीत चर्चा अधिक होण्याचं कारण असं की आपण आजवर आतापर्यंत इराणच्याकडून मिळवणारं इंधन हे आता पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. मध्यंतरीच्या काळात इराणनं अणुचाचणी केल्याच्या नंतर अमेरिकेनं इराणची व्यवहार करण्यावर घातलेले आर्थिक व्यवहार करण्यावर घातलेले निर्बंध आता सैल होतात. त्याचा फायदा भारत इंधन खरेदीच्या बाबतीत मिळवणार आहे. दुसऱ्या बाजूला रशियाला स्वतःच्याकडे असलेले इंधनाचे साठे खुले करायचेत आणि उपलब्ध असलेल्या बाजारात ते विकायचे. परिणाम स्वरूप आजवर रशिया ज्या दराने इंधन विकत होतं त्यापेक्षा स्वस्त दरातलं इंधन रशियातूनही भारतात येणं शक्य आहे. या सगळ्याचा परिणाम एकत्रितरित्या ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहे का हेच जाणून घेण्यासाठी आजची लक्षवेधीची चर्चा. इंधनाची दरवाढ कुणामुळे होतीये हे तर जाणायचंच आहे, पण इंधन स्वस्त कधी होणार याबाबत अधिक प्रश्न. इंधन स्वस्त कधी होणार या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत इंधन वितरक अली दारुवाला आहेत, आपल्यासोबत वाहतूकदार बलमलकीत सिंग आहेत, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे ते प्रमुख आहेत, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या नात्याने आपल्यासोबत दोन मंडळी आहेत. काँग्रेसचे प्रवक्ता गोपाळराव तिवारी, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता विनायकराव आंबेकर. पहिला प्रश्न पटकन आपल्यासाठी आहे अली दारुवाला. अली दारुवाला, आपण इराणकडून स्वस्त दरातलं इंधन घेणार आहोत, रशियाच्याकडून स्वस्त दरातलं इंधन घेणार होतो, घेतलं नाही, अशा प्रकारच्या विविध चर्चा येत आहेत. पटकन त्याविषयीचा खुलासा आधी अपेक्षित करतो. रशियाच्याकडून आपण स्वस्त दरातलं इंधन घेणार आणि ते रुपयाच्या माध्यमातून घेणार अशी चर्चा होत असताना अचानक संसदेमध्ये मात्र रुपयाच्याकडून इंधन घेतलं गेलं नाही असं सांगितल्याची माहिती समोर येते. ही माहिती खरी आहे का? एक. दोन, या संदर्भातल्या माहितीच्या अनुषंगानं नक्की ट्रेडमध्ये व्यापारात काय बदल झालाय आणि कशा पद्धतीने तो भारताचा लाभ करून देणार आहे? अली दारुवाला, पूर्ण 1 मिनिट आपल्यासाठी आहे. काटे साहेब, आपण जे माहिती दिली का संसदेमध्ये माननीय हरदीप पुरी साहेबांनी जे माहिती दिली का रशियामधून अजून आपल्याकडं इंधन खरेदी झालेला नाही. हो, इंधन खरेदी झालेला नाही, पण त्यांचा आपला करार झालेला आहे. प्रीमियमचे इन्शुरन्स वरती त्यांनी द्यायचं मान्य केलं आहे. डिस्काउंटेड प्राइस आपल्या दारापर्यंत माल आणून देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. त्या अनुषंगाने माल निघालेला आहे. ते आपल्याला इथं पोहोचायला 5, 10, 15 किंवा मॅक्झिमम 1 महिना लागेल. पण मी तुम्हाला एक रचना समजून सांगतो. कधी आपण 100 बॅरल कधी आपण इम्पोर्ट केलं तर हे 100 बॅरल मधून सर 70% जे आहे ते ओपेक म्हणजे खाडी देशातून येतो सर. 20% जे आहे ते व्हेनेझुएला आणि आफ्रिकन नेशन मधून येतो. झाले 90% सर. 5% ऑइल जे आहे सर आपल्याला ते मलेशिया आणि ईस्टर्न नेशन्स जे आहे तिथनं येतो आणि आपल्याला रशियामधून 5 to 3% ऑइल आपल्याला या घडीला भेटतोय. आणि हे जे 3 to 5% ऑइल आहे हे वाढण्याची शक्यता आहे. आणि हे जेव्हा ऑइल आपल्याकडे जेव्हा याची सुरुवात होईल याचा फायदा आम जनतेला, पेट्रोल पंप वितरकांना आणि सगळ्यांना लवकरच भेटणार आहे. एक गोष्टी आपण विसरू शकत नाही का इथं वॉर सिच्युएशन चालू आहे. या वॉर सिच्युएशन मध्ये जे पेट्रोलचे जे जहाज आपल्याकडे येतात हे सगळे आपले रूट चेंज करून हे अरेबी खाडी जे म्हणतात अरेबियन ओशन मध्ये येऊन खाली व्हायला लागलेले आहे. यामध्ये थोडा डिले व्हायला लागला, त्यामुळे आपल्याकडं पेट्रोल डिझेल येण्याचा शॉर्टेज वाढला आहे. सेकंड इम्पॉर्टंट पॉइंट जे लोकांना माहित नसेल, तुमच्या माध्यमातून तुम्ही त्यांना कळवावं, UN सँक्शन्स जे होते इराणवरती ते UN सँक्शन बद्दल त्यांनी इंडियाला फेरविचार करण्याचा त्यांनी मागणी केली.
आपल्या जे स्टील फिस्टेड जे म्हणतात आपण मोदी इकॉनॉमिक्स, त्यांनी सांगितलं जे नेशन्स त्यांना स्वतःचा ऑइल भरपूर साठा आहे त्यांनी आम्हाला ऑइल कुठनं घ्यायचं आणि आम्ही हे काम कसं करायचं हे आम्हाला तुम्ही मेहरबानी करून शिकवू नका. इन शॉर्ट त्यांना मोदी सरकारने त्यांना आपलं आपलं काम बघा असं सांगितलंय आणि आपण इराण आणि रशिया यांच्या सोबत आपला ट्रेड, आपला घेणं देणं व्यवहार हे परत सुरू करत आहे. ठीक आहे, आता पुढचा मुद्दा, यातला एक पुढचा मुद्दा, इराणच्याकडून भारतामध्ये ही तेल येऊ घातलेलं आहे. कच्च्या तेलाचा पुरवठा भारतात इराणच्या माध्यमातून सुरू होईल. हा सुरळीत कसा असेल? दुसरं, आपण यापूर्वी इराणशी चर्चा करताना इराणच्याकडून तेल खरेदी करताना रुपयांमध्ये करायचो. रशियाच्याकडेही रुपयांच्या संदर्भातला प्रयत्न करून झाला. इंधनाच्या संदर्भातला हा रुपयाचा दर लावण्याच्या मागचं कारण काय? रुपीज ट्रान्झॅक्शन जे आपण करतोय, जे आपल्या बायलॅटरल रिलेशन्स विथ रशिया आणि इंडिया जे आहे, यामध्ये पेट्रोल डिझेलच्या व्यतिरिक्त आपले बाकी जे ट्रेड, फॉरेन अफेअर्स आहे ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. हे झालं आपल्याला रशियाला रुपीजच्या माध्यमातून किंवा त्यांच्या कन्व्हर्जन रेटला पेट्रोल डिझेल भेटण्याबाबत. आणि जे राहिलं इराणचं जे माल सप्लायचं जे तुम्ही सांगितलं, हे गेल्या 15 वर्षापासून हे पाईपलाईनचं काम सुरू होता आणि आता हा अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेला आहे. आपल्याला तिथनं गॅस आणि पेट्रोलियम प्रोडक्ट्स जे आहे, क्रूड ऑइल, हे पाईपलाईनच्या माध्यमातून पोहोचण्याच्या मार्गावर आहे आणि तिथं आपल्याला खूप लवकर इराण मधून, खाडी देशातून आपल्याला पाईपलाईन माल इंडियाच्या शोर्स पर्यंत येतील. ठीक आहे, हे लवकरात लवकर कधी होईल या संदर्भातली वाट पाहण्याची प्रक्रिया मात्र खूपच दीर्घकाळ राहिली आहे, हेही नाकारता येणार नाही. विनायकराव आंबेकर पटकन आपल्यासाठी पुढचा मुद्दा उपस्थित करतो. इराणमधून येणारं तेल, रशियामधून येणारं तेल हे आता तरी येऊ घातलेलं आहे. प्राप्त स्थितीमध्ये आखाती देशांमधून येणाऱ्या तेलाच्या निमित्तानं जे काही दराचे चढ उतार झालेले आहेत ते कमी होण्याची अपेक्षा आहे की नाही? नक्कीच आहे. एक दोन गोष्टी आपण आंतरराष्ट्रीय राजकारणातल्या लक्षात घेतल्या पाहिजेत की रशियाचं क्रूड हे युरोपियन देशांना, रशिया हा मोठा सप्लायर होता. युरोपियन देशांनी जेव्हा रशियाचं क्रूड घ्यायचं थांबवलं तेव्हा त्याचे मित्रदेश भारत आणि चीन हे दोघेही पुढे आलेले आहेत आणि भारत आणि चीन यांनी जर रशियाचं क्रूड घ्यायला सुरुवात केली तर नॅचरली त्याचा इम्पॅक्ट आंतरराष्ट्रीय बाजारातल्या क्रूडच्या दरावर होईल आणि ते खाली येतील. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 129 डॉलर पर बॅलर एवढे गेलेले रेट आज $111 पर बॅलर असे आलेले आहेत आणि ते मध्ये 2-3 वेळेला त्याच्याही खाली गेले होते. त्यामुळे ज्या वेळेला ही रशियाची कोंडी करण्याचा प्रयत्न चालू आहे त्याच वेळेला अमेरिकेच्या विरुद्ध असलेली लॉबी ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न करते. दुसरा एक महत्वाचा मुद्दा आपल्या माध्यमातून सांगायचा आहे की भारताने रशियामध्ये $16 बिलियन एवढी मोठी तेल कंपन्यामध्ये, तेल फील्ड, ऑइल फील्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. इतके दिवस ते तेल तिथल्या तिथे विकलं जात होतं. मगाशी जो उल्लेख झाला की आणण्याच्या मधले जे अडथळे ते जर दूर झाले तर हे भारताचं हक्काचं तेल आहे, स्वतःचं तेल आहे की जे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये रशियामधून विकलं जात होतं. त्यामुळे भारताने 2016 पासून मोठ्या धोरणात्मकरित्या अनेक पर्याय उपलब्ध करून ठेवलेत. शेवटचा एक मुद्दा, इराणनी जर आपल्याला रियालमध्ये, रुपया आणि रियाल असा जर ट्रेड केला तर आंतरराष्ट्रीय बाजारात जेव्हा आपल्याला डॉलरमध्ये तेल घ्यायला लागतं तेव्हा डॉलरची किंमत वाढल्यामुळे जो फरक पडतो तो पडणार नाही. आणि इराण ही भारतीय ॲग्रो मार्केट, ॲग्रो प्रोडक्ट्स जे आहे त्याचं मोठं मार्केट आहे. त्यामुळे हा बार्टर टाइप ट्रेड सुद्धा होईल आणि त्यांनी तेलाच्या किमती नक्की कमी होतील. बलमलकीत सिंग, आपल्याला इंधनाचे दर तातडीनं कमी व्हावेत अशी अपेक्षा जर बाळगायची असेल तर ती आत्ता केंद्राकडून आहे की राज्याकडून आहे? जी, जो फार्मूला केंद्र ने पिछले 137 दिन में अडॉप्ट किया था या जो इकोनॉमिक्स सरकार की थी उसको आगे कंटिन्यू करें और तेल की कीमतें ना बढ़ाएं. दूसरी तरफ गोपाल राव तिवारी जी जो कांग्रेस के स्पोक्स पर्सन हैं, पिछले 3 डिबेट में हम इनसे निवेदन कर रहे हैं और सरकार को भी हमने निवेदन किया है, महाराष्ट्र विकास आघाड़ी को, महाविकास आघाड़ी को, कि जिस तरह पड़ोसी राज्यों में कीमतें हैं आप अपना वैट कम कर कर हमें राहत दें, महाराष्ट्र की जनता को राहत दें. मुझे उम्मीद है कि इन्होंने हमारा संदेश अपनी सरकार के पास पहुंचाया होगा और पिछली बार भी इनसे जवाब नहीं मिला था
उम्मीद करते हैं कि आज ये विषय के ऊपर कोई ना कोई जवाब देंगे। अगदी और बीजेपी अगदी पटकन उत्तर स्पोक्सपर्सन घेऊया से- बलमलकीत सिंग, आपण याची एक चांगली आठवण करून दिलीत की गेल्या 3 चर्चांमध्ये आपण वारंवार राज्याकडून दिलासा मिळण्याच्यासाठी प्रयत्न करता आहात, मागणी करता आहात। त्याआधी आपण पत्रही दिलेली आहेत, लेखी निवेदनं दिलेली आहेत। गोपाळराव, कुठं गेलं हे सगळं? हे बघा, केंद्राचं पेट्रोल दरवाढीला 70 ते 75% हे केंद्र सरकारचं धोरण कारणीभूत असतं। टॅक्सेस, एक्साईज, सेस आणि आता 1 तारखेपासून होणारं सरचार्ज हे कारणीभूत असतं। आणि पूर्वीची दराने रियाल आणि रुपीमध्ये ऑलरेडी आपण इराणकडनं तेल घेत होतो। इराक हा आपल्याला 1 नंबरचा पुरवठादार होता। उलट अमेरिकेच्या ट्रम्पच्या मैत्रीमुळे आणि त्यांच्या दबावामुळे आपण इराणकडनं तेल घेणं बंद केलं। हे सगळ्यात आपली मोठी घोडचूक ठरली। अमेरिकेच्या दबावाखाली आपण आलो आणि त्यामुळे हे तेल घेणं आपण बंद केलं। आता आपण त्यांच्याकडे घेतो म्हणजे फार मोठं काही करत नाहीये। त्याच्या गोपाळराव, आपल्याला राज्याबद्दल विचारलं की आपण आंतरराष्ट्रीय प्रकरणांवर बोलायला लागता। एकदा पटकन उत्तर द्या। बलमलकीत सिंग यांनी आठवण करून दिली की ते 3 गेल्या डिबेटमध्ये आपल्याकडून उत्तराची अपेक्षा करतायत। राज्यात दिलासा मिळणार आहे का वाहतूकदारांना, असं ते विचारतायत। मी तुम्हाला सांगतो परत की राज्याच्या महसुली उत्पन्नापैकी तो एक आहे की जे एका मर्यादेबाहेर कमी करू शकत नाही। आणि इतर राज्यांना, भाजप प्रणित राज्यांना केंद्र सरकार कशा प्रकारे निधी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष देतो हे मगाशीच सांगितलं ना। त्याच्या काही मर्यादा, सीएनजीचा 10% नाही, पण आपण गोपाळराव मागच्या वेळेला आश्वासन दिलं होतं बलमलकीत सिंग यांना की त्यांची मागणी आपण पुन्हा एकदा सरकार दरबारी मांडाल। ती कोणाकडे मांडलीत आपण? ऐका ऐका ऐका, हे आमच्या पक्ष पातळीवर नेत्यांकडे ही मांडलेली आहे। जे काही शक्य आहे ते केलं जाणार आहे। म्हणजे ते काही कुणासाठी नाही, राज्यातील जनतेसाठी करणार। बिलकुल। मुद्दा असा सांगायचा आहे की जेव्हा $30 पर्यंत देखील आंतरराष्ट्रीय क्रूड ऑइलचं मार्केट गेलं होतं, तेव्हा मोदी साहेब म्हणले ते माझ्या नशिबाने तेलाचे भाव कमी करतात तर मी काय करू। तर निश्चितच, परंतु जो 26 लाख कोटी जो नफा कमावला आहे तो कुठे गेला? त्यावेळेला सांगायचं होतं की हे रोड 26 लाख कोटी कुठे गेले? 26 लाख कोटी कुठे गेले हाही प्रश्न आपण वारंवार उपस्थित करता। थोड्या वेळापूर्वी विनायकरावांनी त्याचं उत्तर दिलंय। तुम्ही परत प्रश्न उपस्थित केलात। परत एकदा विनायकरावांना संधी आहे, त्याच्यानंतर अली दारुवाला प्रतिवाद करतील। आधी विनायकराव बंबेकर। 26 लाख कोटी रुपये कुठे गेले हे रस्त्यावरती जर गोपाळराव फिरले, त्यांना विनंती आहे माझी की दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे जो आहे त्याच्यामधून फिरून यावं। त्याच्यावरून फिरून आले, गाडीचा खर्च आम्ही देऊ, तुम्हाला रस्त्यामधला फरक कळेल। दररोज 30 किलोमीटर रस्ते आणि दररोज 2 किलोमीटर रस्ते याच्यामधला जो फरक आहे तो रोड डेव्हलपमेंटचा जो उत्तर देत आहे। काय बोलता तुम्ही? 26 लाख कोटी काय आहे का समृद्धी मार्गाचा? असा प्रश्न जर विचारलात तर तुम्ही कॅटचे सगळे रिपोर्ट पहा। 70 वर्षात कॅटनी कधी 13 लाख कोटी रुपयाचा घोटाळा झाला असा अहवाल संसदेपुढे दिलेला नाहीये, जो युपीए सरकारच्या काळामध्ये दिला होता कॅटचा अहवाल। त्यामुळे तुम्ही विचार करा, तुम्ही कॅटचे सगळे अहवाल वाचा आणि आपल्याला जर बजेट वाचता येत असेल तर कुठे एक्सपेंडिचर झाला। 7.5 लाख कोटी रुपयाची इन्फ्रास्ट्रक्चरची कामं करायची आहेत। आणि ठीक आहे विनायकराव, आपण सांगू इच्छित आहात आणि आपण थोड्या वेळापासून सातत्यानं हा मुद्दा अधोरेखित करता आहात की जो इंधनातून कररूपानं पैसा येतोय तो देशाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी खर्च होतोय। अली दारुवाला, कररचनेच्या संदर्भातला मुद्दा आहे की तुम्हाला आणखीन काही वेगळं मांडायचं आहे? गोपाळराव संधी देतो आपल्याला, येणार आहे, मी परत आपल्यापर्यंत पोहोचतोय। साहेब, गोपाळराव ज्येष्ठ नेते आहे, ते रिस्पेक्टफुल आहे। मी आमच्या जे संघटनेने ऑल इंडिया असोसिएशनने जे मागणी केली होती 1 नेशन 1 रेट, यासाठी मी महाराष्ट्राच्या प्रतिनिधी पंप चालकांचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी त्यांना एक प्रश्न विचारतो। महाराष्ट्राचे आमचे जे फायनान्स मिनिस्टर आहे, जीएसटी काउन्सिलचे मेंबर आहे सर, त्यांना मी विनंती करतो पेट्रोल डिझेलला जीएसटीच्या अंतर्गत आणण्यासाठी त्यांनी प्लीज पाठवावा, ही माझी विनंती आहे सर। पेट्रोल डिझेल आत्ताच्या घडीला इथली राज्यातली कररचना पेट्रोल संदर्भातली काय आहे आणि त्यामुळे इंधन स्वस्त होत नाहीये का, त्याला नरेंद्र मोदी जबाबदार आहेत असं आपण सांगू इच्छितात? अली दारुवाला, आपल्याला प्रश्न आहे, प्रश्न ऐकायला आला आपल्याला का परत विचारू? नाही सर, रिपीट करता प्लीज। जी, प्रश्न आपल्यासाठी असा आहे, पेट्रोलच्या
आणि डिझेलच्या दरांची कररचना कशी आहे, या कररचनेमुळे इंधन स्वस्त होत नाहीये की त्याला ही नरेंद्र मोदी सरकार जबाबदार आहे? सर, काटे साहेब, सर्वसामान्य लोकांना एकदम सिंपल लँग्वेज मध्ये मी समजून सांगतो. कधी पेट्रोल जे आहे आज आपण कधी 100 रुपये 100 रुपयांनी घेत असेल तर 40 रुपये हे रिफायनिंग डीलर कमिशन धरून हे लँडेड कॉस्ट आहे 40 रुपीज 40 रुपये, आणि 60 रुपये जे आहे सर हे टॅक्सेस आहे. टॅक्सेस या 60 रुपयामधून केंद्राचा आणि राज्याचा कधी तुम्ही वाटा बघितलं सर तर 30-30 तुम्ही सांगितलं तर दोन्ही स्टेट आणि सेंटर हे 50-50% या पेट्रोल आणि डिझेलच्या टॅक्सेस मधून हे कमवत आहे. ठीक आहे, आज आपल्याला यातनं कमवायचं आहे, त्यांना शासन चालवायचं आहे, ते पॉलिटिकल गॅम्बिट मध्ये मला पडायचं नाही. ठीक तर आहे. मला एवढंच एक सांगायचं आहे, कधी याला कधी रेट वाढतो तर यामध्ये महाराष्ट्राचा फायदा होतो. तुम्ही म्हणणार हे फायदा कसा होतो? हे जे वॅट आहे हे टक्केवारी आहे. कधी 10 रुपयावर त्यांना 35 पैसे भेटत जी. असतील तर हे जेव्हा वाढलं तर ऍड व्हॉल्युम याचा फायदाही त्यांना भेटतो. तर कमीत कमी महाराष्ट्राने हे वाढलेले रेटचा फायदा न घेता ते सर्वसामान्यांना पास ऑन केला तर त्यांची सच्ची इमानदारी आपल्याला लोकांना दिसल. कमीत या कमी एवढं निमित्तानं तरी जाहीर- एका गोष्टीचा आणखीन उल्लेख करण्याची गरज आहे. अली दारूवाला आपण हे अधोरेखित केलं की जेव्हा दर वाढतो त्याचा मोठा फायदा हा सरकारी तिजोरीमध्ये जातो. दुसऱ्या बाजूला मात्र त्याचं एक नुकसान जे बलमलकीत सिंग वारंवार अधोरेखित करू पाहतायत ते असं आहे की जर समजा महाराष्ट्राच्या शेजारील राज्यामध्ये स्वस्त इंधन मिळत असेल तर राज्यात पेट्रोल पंपावर जाऊन टाकी फुल करण्याच्या ऐवजी लोक परराज्यात जाऊन इंधन खरेदी करतात. बलमलकीत सिंग, वाहतूकदार अशा पद्धतीने असा किती फायदा मिळवू शकतो आणि यामुळे राज्यातल्या इंधनाचा खप कमी होतो का? बलमलकीत सिंग. जी बिल्कुल, आपने सही कहा है कि पड़ोसी राज्यों में जो कीमतें लगभग 8 से 10 रुपए कम है प्रति लीटर, तो स्वाभाविक है कि जो हमारी ऑल अक्रॉस द कंट्री गाड़ियां चलती हैं यानी नेशनल अर्बन गाड़ियां हैं, वो महाराष्ट्र से तेल लेना उन्होंने बंद कर दिया है. वो पड़ोसी राज्यों से अपनी टैंकी फुल करके आते हैं. गुजरात से अगर मध्य प्रदेश जाना हो तो मध्य प्रदेश तक, और मध्य प्रदेश से गुजरात जाना हो तो मध्य प्रदेश से फुल करके आते हैं. इसी तरह कर्नाटका, आंध्रा, गोवा जो नेबरिंग स्टेट है वहां पर हमारे जो भी वाहन है वहां पर वो अपने टैंक फुल करते हैं. इससे मैंने लास्ट टाइम भी गोपाल राव जी कहा कि अगर इसकी स्टडी करेंगे, महाराष्ट्र सरकार इसकी स्टडी करेगी तो उनको खुद पता लगेगा कि जो डीजल की जो कंजम्पशन इनकी 5 महीने पहले थी, 5 महीने में कितनी घटी है और कितना नुकसान हुआ है. ठीक है, मैंने आपसे पहले भी जिक्र किया था. बिलकुल. आपण वारंवार या गोष्टीला अधोरेखित करताय आणि त्यामुळे राज्याच्या तिजोरीचं होणारं नुकसानही वाहतूकदारांच्याकडून नजरेत आणून दिलं जात आहे. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. गोपाळराव तिवारी, आपण वारंवार कुठला कागद दाखवत होतात, त्यावर काही लिहिलेले आकडे होते मात्र ते सुस्पष्टपणे समोर आलेले नाहीत. मी परत तुमच्यापर्यंत याच मुद्द्यावर घेऊन येतो. पटकन एकदा विनायकरावांना संधी देतो. विनायकराव, आपण चर्चेत आहात, कृपया कॅमेराच्या समोर रहा आणि माझी आपल्याला विनंती अशी आहे की माझ्या या प्रश्नाचं उत्तर द्या. इंधन दर स्वस्त करण्यासाठी केंद्र पुढची कुठली पावलं कधी टाकणार आहे? राज्यात काय होईल याची चर्चा तर अनेकदा झाली, काय होऊ शकतं याची चर्चा झाली, होणार आहे की नाही याचंही उत्तर मिळालं. आता जर समजा आत्ताचे चढे दर हे 115 रुपये 120 रुपयाच्या जवळपास गेले तर ते भविष्यात आणखी 125 रुपयापर्यंत जाऊन एकदा 125 रुपये प्रति लिटर इतका पेट्रोलचा दर होणार आहे की आपल्याला ते 100 रुपयापर्यंत कमी करून ठेवायचे? कते साहेब, नरेंद्र मोदी सरकार हे 24/7 चालणारं सरकार आहे. मध्येच कुठेतरी सुट्टीला कोणी जात नाही आमच्याकडचं. त्यामुळे याच्यावरती विचार जो आहे तो गेले अनेक वर्ष चालू आहे आणि त्याचे पर्यायी उपाय जे आहेत, जसा आपण उल्लेख केला तसं रशिया आणि इराण हे त्याचे पर्यायी मार्ग आहेत. त्याच्यामध्ये डे टू डे आणि आवर टू आवर डेव्हलपमेंट चालू आहेत. त्यामुळे इंधन दर हे सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर जाणार नाहीत याच्यावरती नरेंद्र मोदी सरकारने बरंच काम केलेलं आहे. सगळ्याच गोष्टी लगेच समोर येत नाहीत. मगाशी दारूवाला साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आज ज्या दराने तेल खरेदी होतं त्याचा प्रत्यक्ष गिरायकांना जो भाग मिळतो किंवा गिरायकांना जेव्हा त्याचा फायदा मिळतो त्याच्यामध्ये 25 ते 30 दिवस जातात.
त्यामुळे माझा अंदाज असा आहे की महिन्याभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या सामान्य माणसाच्या ठीक आहे, आवाक्यामध्ये एक पटकन राहतील. मुद्दा पुढचा गोपाळरावांच्यासाठी उपस्थित करतो. गोपाळराव, आपण एका थेट मुद्द्यापुरते 30 ते 40 सेकंदच बोलणार आहोत. मला सांगा, जेवढी आंदोलनं आता सध्या होत आहेत त्या आंदोलनांमध्ये सामान्य माणूस का तुमच्यासोबत दिसत नाहीये? सगळे तर कार्यकर्तेच आहेत. नाही आणि भाजपचे नेते जेव्हा बसायचे तेव्हा कोण स्मृती इराणी अरुण जेटली हे गॅस सिलेंडर घेऊन बसत होते तेव्हा कुठली सामान्य माणसं होती? मग तेच मग कार्यकर्ते मग होते. मग सामान्य मग माणसे मग हा मुद्दा दोघांनाही लागू पडतो. सामान्य ऐका ना, माणूस ऐका. इंधनाच्या आंदोलनामध्ये उतरत का नाही? आता तुम्ही आंदोलन करताय, तुम्ही उत्तर द्या. भाजपवाल्यांवर आंदोलन करायची वेळ आली तर भाजपवाल्यांना प्रश्न विचारूयात. नाही बरोबर आहे. भारतीय नागरिक हा म्हणजे सहिष्णू आहे, सहनशील आहे. म्हणजे $130 असताना ह्या देशात 70 रुपयांनी पेट्रोल मिळत होतं हे त्याला माहितीये. आता $105-106 मिळत असून पार $30 रेट होता तेव्हा पण काही कमी झाला नव्हता रे. त्यामुळे 70 वर्षात 70 रुपयाच्या वर पेट्रोल न गाठलेलं आता मात्र 7 वर्षात $115 मोजतोय आणि ते ठीक. सुद्धा $105 आणि $6 रेट खरेदी करत असताना. पण मग आपली आतापर्यंत आंदोलनं चालू राहणार आहेत. थोडक्यात गोपाळराव, असते तर आतापर्यंत पाईपलाईन बंदिस्त पाईपलाईनने एव्हाना पेट्रोल यायला सुरुवात झाली असती. इराणकडनं आपण अमेरिकेच्या हव्यासापायी आणि त्यांच्या ठीक आहे. गोपाळराव, मुद्द्यांची पुनरुक्ती होतीये. गोपाळराव, मुद्द्यांची पुनरुक्ती होतीये. आपण या मुद्द्यावर एकदाही यापूर्वी बोललेला आहात. आत्ता मला वेळ मर्यादेपोटी आपल्याला थांबावं लागतंय, माफ करा त्याच्यासाठी. पण आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.